भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना हा वाद मागच्या अनेक दिवसांपासून राज्यभरात चर्चेचा विषय आहे। कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल या भागांमध्ये शिंदेंच्या विरोधात भाजप फिल्डिंग लावत असल्याची चर्चा असली तरी खरा राडा सुरू आहे तो तळ कोकणात। इथं शिंदेंच्या शिवसेनेचे निलेश राणे विरुद्ध भाजपचे नितेश राणे असा भावाभावांमधला सामना रंगलाय। पण टोकाचा संघर्ष सुरू झालाय तो निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण असाच। नगर परिषदेच्या निवडणुकीमुळे दोन्ही पक्षात राडा सुरू आहे, पण या राड्यानं कळस गाठलाय तो बुधवारी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार असणारे निलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावरती धाड टाकली आणि 25 लाखांची रोकड पकडली। भाजप निवडणुकीच्या काळात पैसे वाटते। मालवणमधली 6 ते 7 घरं अशी आहेत जिथं मागच्या काही दिवसांपासून रोज पैशांच्या बॅगा येतात। यामागे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असावेत असे थेट आरोप निलेश राणेंनी केलेत। त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना, निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण हा वाद पेटलेला दिसतोय। पण मालवणमध्ये नेमका राडा काय झालाय? निलेश राणे यांचे आरोप नक्की आहेत काय? तळ कोकणात निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण हा सामना होण्याचं मूळ कारण काय? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। तर सुरुवात करूयात ती मालवणमध्ये झालेल्या राड्यापासून। तळ कोकणात मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा सुरू आहे। मालवणमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होतीये। बुधवारी मालवणमध्ये सर्व पक्षांकडून प्रचार सुरू होता। अशातच संध्याकाळी निलेश राणे यांनी एका घरावर रेड टाकली आणि स्टिंग ऑपरेशन केलं। हे घर होतं भाजपचे जिल्हा चिटणीस विजय केनवडेकर यांचं। राणेंनी तिथं गेल्यावर लगेच निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतलं। मग फेसबुक आणि इंस्टाग्राम लाईव्ह करत या घरात या, हे बघा इथं पैसे आहेत, हे पैसे आता शिडीनं 5 ते 10 मिनिटांपूर्वी आलेले आहेत। हे घर आहे भाजपचे जुने कार्यकर्ते केनवडेकर यांचं। त्यांची निष्ठा ही भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा त्यांच्यावर आहे। हे निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतंय असं राणे यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलंय। त्यांना उत्तर देत असताना, सर हे पैसे माझे आहेत, माझ्या बिलिंगच्या व्यवसायातले आहेत असं केनवडेकर म्हणतात। तेव्हा राणे, हे तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करावं लागेल। तुम्हाला एकाच वेळी निवडणुकीच्या काळात एवढी मोठी पेमेंट्स कुणी दिली? 25 लाख रुपये कसे आले हे प्रूव्ह करावं लागेल। मी सुद्धा मागच्या अनेक काळापासून भारतीय जनता पक्षात होतो, पण ही निवडणूक लढवण्याची पद्धत नाहीये असा आरोप निलेश राणेंकडनं करण्यात आला। बुधवारी संध्याकाळी बराच वेळ हा राडा सुरू होता। त्यानंतर काही वेळानं आमदार निलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि काही खळबळजनक आरोप केले। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेल्यावर मतदानासाठी पैसे वाटले जातात। केनवडेकरांच्या घरामध्ये पैशाने भरलेले आणखी बॅग आहेत। याच पद्धतीने शहरातल्या 8 ते 10 घरांमध्ये पैसे ठेवलेले आहेत। केनवडेकरांच्या घरात रवींद्र चव्हाणांचा फोटो आहे, त्यामुळे पोलिसांनी सर्च मोहीम राबवावी आणि पैशाच्या बॅगा जप्त कराव्यात। रवींद्र चव्हाण येतात, गडबड करतात, त्यांना जिरवाजिरवी करायची असते। रवींद्र चव्हाण यांनी विकासाचा अजेंडा कुठे दाखवला? आता 24 तास यांच्यावरती लक्ष ठेवावं लागणार आहे। आम्ही पकडलं तर जागच्या जागी त्यांचा बंदोबस्त करू असा इशारा सुद्धा निलेश राणेंनी दिल्याचं पाहायला मिळालं। निलेश राणेंनी थेट भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरती आरोप केल्यामुळे या प्रकरणाची चर्चा राज्यभरात व्हायला लागली। या सगळ्यात ज्यांच्या घरात रेड टाकण्यात आली त्या विजय केनवडेकरांनी ही रक्कम माझ्या व्यवसायातली आहे, मी बांधकाम व्यावसायिक आहे, माझ्या घरात कोणतीही अनधिकृत रक्कम नाहीये, विरोधी आमदारांनी केलेले आरोप चुकीचे आहेत असे म्हणत त्यांची बाजू मांडली आहे। आता हा सगळा प्रकार घडल्यावर रात्री उशिरा रवींद्र चव्हाणांनी सुद्धा निलेश राणेंच्या आरोपांना उत्तर दिली। या निवडणुकीत गेले 5 ते 6 दिवस झाले विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। कालच मी मालवणमध्ये जाऊन आलोय, तिथं आमचे नेते नारायण राणे, नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील केलेलं काम योग्य आहे। तिथं मतदान भरभरून होणार आहे। सुरुवात कुठून झाली तर भाजपने युती का केली नाही म्हणून। कुठल्याही कार्यकर्त्याला व्यावसायिक म्हणून काम करण्याचा अधिकार नाहीये का? फक्त नेत्यांनाच व्यवसाय करण्याचा अधिकार आहे का? ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून आणलं त्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन अशी रेड टाकणं हे चांगलं नाही। निलेश राणेंनी केलेला आरोप खोटा आहे अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाणांनी दिली आहे। तर भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय असं की आमचं म्हणणं स्पष्ट आहे की जे असेल त्याचा नियमाने तपास झाला पाहिजे। निवडणूक आयोग त्या ठिकाणी लक्ष घालेल, पोलीस सुद्धा या प्रकरणात लक्ष घालतील। जर चुकीच्या पद्धतीचे हे पैसे असतील तर कारवाई केली जाईल। पण मला असं वाटतंय की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीने स्टिंग ऑपरेशन करणं, बेडरूम मध्ये जाणं हे किती बरोबर आहे अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे। आता बुधवारी रात्री हा सगळा राडा झाल्यावर गुरुवारी निलेश राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी या सगळ्या प्रकरणात अजूनपर्यंत FIR दाखल का झाला नाहीये याबाबत विचारणा केली।
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मी अधिकाऱ्यांशी बोलून माहिती घेऊन तुम्हाला सविस्तर माहिती देतो असं आश्वासन राणेंना दिले। या सगळ्या प्रकरणात भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणेंची सुद्धा एंट्री झाली। त्यांनी जो नियम आम्हाला लागतो तो सगळ्यांना लागतो याची नोंद ठेवा। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे, पण हमाम में सब नंगे है। रवींद्र चव्हाण यांच्यावरती केला जाणारा आरोप राजकीय, ते प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे ते सगळीकडे जात असतात। आता आम्ही असं उदय सामंत यांच्याबाबत बोललो तर असं म्हणत त्यांनी स्वतःच्या भावावरती म्हणजे निलेश राणेंवरती निशाणा साधल्याचं पाहायला मिळाले। त्यामुळे आता या पैशांच्या प्रकरणात गुन्हा दाखल होतो का, चौकशी होते का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण साहजिकच एक प्रश्न आता विचारला जातोय, तो म्हणजे तळ कोकणात निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण हा वाद नेमका का पेटलाय? तर याचं कारण आहे अर्थात नगर परिषदांच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4 नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत। त्यात सावंतवाडी आहे, वेंगुर्ले, मालवण आणि कणकवली या नगरपालिकांचा समावेश आहे। खरं तर सिंधुदुर्ग हा राणे कुटुंबाचा गड मानला जातो, पण सध्या इथं निलेश राणे आणि नितेश राणे असे 2 गट पडल्याचं चित्र आहे। कणकवली नगरपंचायतीमध्ये भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांची युती झाली आहे, तर त्यांच्या विरोधात कोण आहे? तर शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची सेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, मनसे या सगळ्यांनी एकत्र येत शहर विकास आघाडी स्थापन केली आहे। सावंतवाडीमध्ये भाजप, अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतात, तर मालवण आणि वेंगुर्ला या दोन्ही ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना होतोय। खरं तर सुरुवातीला खासदार नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी महायुती एकत्र झाली पाहिजे असे आदेश दिल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण प्रत्यक्षात मात्र तसं घडलं नाही। 4ही नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती काही झाली नाही। युती व्हावी यासाठी निलेश राणे आग्रही होते असं बोललं जातं। आपण रवींद्र चव्हाणांना भेटण्याचा, फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही। भाजपकडनं आम्हाला प्रतिसाद देण्यात आला नाही असं म्हणत सिंधुदुर्गमध्ये महायुती न झाल्याचं खापर निलेश राणेंनी थेट भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावरती फोडलं। त्यात भाजपला रोखायला त्यांनी सर्वपक्षीय आघाडी केली आणि वातावरण आणखीनच तापलं। आता या सगळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तळ कोकणात कॉर्नर करण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून युती न करण्याची रणनीती आखली आहे असं म्हटलं जातंय। सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी सुद्धा आपण युतीसाठी नितेश राणेंना भेटलो होतो, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही असा आरोप केला होता। त्यामुळे जाणून बुजून नारायण राणेंचा आदेश असताना सुद्धा रवींद्र चव्हाणांनी युती न केल्यानं आणि शिंदेंच्या शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्यामुळे निलेश राणे हे रवींद्र चव्हाणांच्या विरोधात इतके आक्रमक झाल्याचं बोललं जाते। आता यातनच त्यांनी चव्हाणांच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या घरी जात रेड टाकत पैशांचा विषय समोर आणलेला दिसतो। आता याआधी सुद्धा त्यांनी मालवण नगर परिषद निवडणुकीतल्या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप केला होता। त्यासाठीचे पुरावे सुद्धा पत्रकार परिषदेत सादर केले होते, पण हे सगळे आरोप निराधार असल्याचा दावा भाजपच्या शिल्पा खोत यांनी केला। तर या आरोपाला प्रत्युत्तर देताना शिल्पा खोत यांनी राणे यांच्याशी झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप बुधवारी एका सभेत दाखवली। या क्लिपमध्ये राणे हे शिल्पा खोत शिवसेनेकडनं नगराध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार आहेत असं म्हणतात। या ऑडिओ क्लिपवर निलेश राणेंनी सुद्धा स्पष्टीकरण देत, मी 1 नोव्हेंबर आधी शिल्पा खोत यांच्याशी संपर्क केला होता, पण नंतर मला खोत यांच्याकडे ओबीसीचं वैध प्रमाणपत्र नसल्याचं समजलं। मग 1 नोव्हेंबर नंतर आपण त्यांना कोणताही फोन केला नाही असा दावा निलेश राणेंनी केलाय। तर कणकवलीचे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या घराच्या पत्त्यावरती 3 मुस्लिम मतदार आहेत। भाजपला मुस्लिम उमेदवार चालत नाही, मग मुस्लिम मतदार कसे चालतात असं म्हणत थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरतीच आरोप केलाय। त्यामुळे प्रत्येक बाजूने निलेश राणे हे रवींद्र चव्हाणांना आणि पर्यायाने भाजपला घेरताना दिसतात। फिसकटलेली युती आणि नंतर बदललेली समीकरणं हे या वादाचं मूळ आहे, ज्यामुळे तळ कोकणातला राणे विरुद्ध चव्हाण हा सामना सध्या सगळ्या राज्यात गाजताना दिसतोय। तुम्हाला काय वाटतं? या राड्याचे परिणाम काय होतील? या राड्यामागचं मूळ कारण काय असेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।